बाई अजून महाराणी उठली नाही, म्हशी सारखी झोपली आणि मला इथे झाडून घ्यावा लागायले. बाई आज पण उठायला उशीर झाला, आज पण ऐकून घ्यावा लागतंय भोंगा. ओ सासूबाई, ओ सासूबाई इकडे द्या, मी झाडते. नाही नाही महाराणी, तुम्ही जाऊन झोपा ना, मी झाडते. ओके. अगे भावाने, अगं मी आडवं बोलायले, आडवं ते तर समजतंय का? हो हो, तुम्हाला फक्त आडवं बोलायचं शिकवलंय, बाकी काही तर शिकवलंच नाही. झाडून घे, सूर्य उगायच्या आधी कधीतरी उठत जा. हो हो, सूर्याचं नका सांगू, सूर्य माझ्या आधी झोपायला जातो या. हो हो, तुला फक्त तेवढंच बोलता येते. हे झाडून घे आणि माझ्याकडे ये, पाय लय दुखाले, पाय दाबून दे. सासूबाई तुमचा गळा दुखत नाही का? दाबून दिला असता की. हो हो, तू फक्त माझ्या मरणाचीच वाट बघ, मी मेले की तू मोकळी. एक तर थंडी पडली मरणाची आणि त्याहून तुमचे नाटक. मग माझ्या माळ पडली का काय थंडी? मी म्हणले का बरं असं? मी म्हणले का? नाही नाही, थंडी तर माझ्या माळच पडली. मी रात्री हिमालयात गेले आणि तिथला बर्फ वितळून आले. ए माय, जास्त बोलू नको, झाडून काढ आणि घरामध्ये ये माझ्या हात पाय दाबायला. पाय दाबायला ये म्हणा. बाई लईच लवकर भांडणं संपले, पण मी कशी संपू दे? माहित आहे अजून बी तुम्ही झाडायलाच का? हो बाई, माझ्या नशिबात तर हेच आहे. तुझं झालं का काम? नाही बाई, मला तर झाडायची ह्याची गरजच नाही, सगळं माझी सासूच करते काम. बाई काय सांगायलीस, सगळं काम तुझी सासूबाईच करते? करावंच लागतंय त्यांना. बाई कोणता नवस केलतास ग तुला, अशी सासू भेटली? अगं नवस दिवस काय नाही, कंट्रोल ठेवावं लागतंय सासूवर. सासूवर कंट्रोल? तो कसं ठेवायचं माय आता? तू झाडायचं थांबव, मीच तुला सगळं सांगते. चल तिथं बसू. सांग बरं लवकर कसं कंट्रोल करायचं सासूला? तर माझ्या सासूला तर मला लई ताप दिला. पहिली गोष्ट, सासूचं काहीच काम ऐकायचं नाही. बाई काय बोलायलीस तू? त्या मला घराच्या बाहेर हाकलून देत्या ना. कसं हाकलून देत्या? एवढं सोपं असतंय काय? बाई तुला काय माहित माझी सासू किती डॅम्बिस आहे तर? तुझ्या सासूपेक्षा माझी सासू आगाऊ होती, केली का नाही मी गार? तेच मला सांग की कशी करायची सासू गार? तर तुला म्हणलं ना सासूचं सगळं ऐकायचं नाही. सासू किती जोरात बोललीत, आपण बी जोरातच बोलायचं. अगं तसं केल्यावर भांडण होते ना. अगं होऊ दे ना, त्याच्यातच आपली पावर कळन ना सासूला. बाई तू पण असंच केलतस का ग? आणि मग असंच करू करू तर सासूला गार केलंय. अच्छा बरं बरं, बाय बाय, मग घ्या पळ. बोल बरं काय होती दुसरी गोष्ट? तर दुसरी गोष्ट, सासूबाई जर लय बोलायली ना तर डायरेक्ट धमकी द्यायची, मी जीव दे. बाई ही चांगली आयडिया आहे. आणि मग साधी सुधी आयडिया तर मी देतच नसते. बाई ही आयडिया तर लय चांगली, पण आयडिया उलटी झाली तर? नेमकं काय म्हणायचंय तुला? सासू राहायची बाजूला आणि नवरा मलाच बदलून काढायचा. अगं माय, नवरा देखत काहीच करायचं नाही. एकदा नवरा बाहेर गेला मग दाखवायचा सासूला हिचका. बाई लय छान आयडिया दिलीस माय. बरं बरं, काय अडचण आली तर फोन लावा. आता तरी पोटातली वळवळ थांबली. आता हाय थँचे दिवसभर भांडणं. येते ना मी थोड्या वेळाने बघायला. यस. अगं भावाने, मी तुला म्हणलेली कर झाडून काढून घरामध्ये ये, मी पाय दाबायला. इथं काय बसलीस? ओ मला घरातले काम आहेत, मी तुमचे पाय दाबीत नाही बसले. काय बोललीस? काय बोललीस? जरा नीट बोल. माझ्या माय बापाने मला नीट बोलायचं शिकवलंय, पण तुम्हाला तर काहीच नीट शिकवलं नाही. लयच आवाज वाढलाय ग तुझा, एका चापटीतच आवाज कमी करीन. हा मारा, मला मारा, मारूनच टाका. वेळ आल्यास मारून बी टाकीन. तुम्ही कशाला मेहनत करतात? मी जाऊन उंदराचं औषध पेते मरते. कर नाटक, एखादा पिक्चर बघितला असशील. नाटक व्हाय नाटक, आता खरंच औषध पेते. बाई हिने तर खरंच उंदराचं औषध खाल्लं तर
मी लयच बोलले काय की. सुनबाई, सुनबाई. माय तसं नसतंय ग, राग सोडून दे आता. चल जाऊ चल. किती ग राग आला माय तुला. मी सासू हाय म्हणून असं बोलले. घरोघरी तर भांडणं होतच असते. चल बरं आपले काम करत, मी पण तुला मदत करते. माय हिनीच खर्च औषध घेतला असतं तर मी जेलमध्येच गेले असते. सुनबाई आले आले.